मॉर्निंग मंडळी, आज आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे आज तंत्र प्रदर्शन आहे। तर आज आपण तंत्र प्रदर्शन बघण्यासाठी ITI कॉलेजमध्ये जाणार आहोत। तर आपण पहिल्यांदा इलेक्ट्रिशियनचा प्रोजेक्ट आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे जनरेशन ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन। पवन ऊर्जेच्या साहाय्याने वीज निर्मिती कशी केली जाते। पवन ऊर्जा ही नेहमी उंच ठिकाणी बसवले असते, त्याच्यामध्ये कारण हवेच्या दाबामुळे ते पवन ऊर्जेचे पाते फिरत असतात, त्याच्यामध्ये शॉफ्ट बसवलेला असतो। शॉफ्ट आणि जनरेटरमध्ये वीज निर्मिती होते। वीज निर्मिती 11 kV मध्ये होते। 11 kV ट्रान्सफॉर्मरला जाते। ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे। स्टेप अप ट्रान्सफॉर्मर हा 220 kV मध्ये रूपांतर करून सर्किट ब्रेकरला, सर्किट ब्रेकर पासून सीटीला, सीटी पासून पीटीला, पीटी पासून 220 kV ही हाय व्होल्टेज असल्यामुळे उंच पोल आणि जाड कंडक्टरच्या सहाय्याने ट्रान्समिशन केली जाते। 220 kV बस बारला दिली जाते। बस बार नंतर आयसोलेटर पासून पीटीला, पीटी पासून सर्किट ब्रेकर पासून सीटीला, सीटी पासून ट्रान्सफॉर्मरला। हा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे। हा 11 kV मध्ये रूपांतर करून देतो। हा बस बारला दिले जाते। 11 kVच्या बस बार पासून आयसोलेटर पासून सर्किट ब्रेकर पासून सीटीला, सीटी पासून पोल मार्फत ट्रान्सफॉर्मर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे। हा 220 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट मध्ये रूपांतर करून देतो। अशा प्रकारे पवन ऊर्जेच्या सहाय्याने वीज निर्मिती, त्याच्यानंतर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन कसे केले जाते हे या प्रोजेक्टमधनं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। या प्रोजेक्टसाठी त्यांनी काय साहित्य वापरले ते बघू। तर त्यांनी लाकडापासून पवनचक्की बनवलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जनरेटर बसवलेलं आहे। जनरेटरच्या शॉपला त्यांनी पाते लावलेले आहेत। त्याच्यानंतर जे तुम्हाला जे उपकरण दिसतं ते आहे पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बघा तुम्ही मेन टँक, कॉन्झर्वेटर टँक, ब्रीदर, रेडिएटर, त्याच्यानंतर बुशिंग आणि त्याच्या पुढचे जो उपकरण आहे तो आहे ब्रेकर मार्फत पुढे ती लाईन लाईन आहे। ही 220 kV ची लाईन आहे। ही नेहमी उंच टावरच्या सहाय्याने व जाड कंडक्टरच्या सहाय्याने वाहून नेली जाते। तर बघा त्यांनी इन्सुलेटेड देखील व्यवस्थित अगदी उभे बनवलेले आहेत। त्याच्यानंतर जंप बघा। त्याच्यानंतर ही जी ओव्हरहेड लाईन असते ती केबलच्या सहाय्याने त्यांनी 220 kV च्या बसबारला दिलेली आहे। तसेच या सबस्टेशनमध्ये विविध उपकरण असतात, उदाहरणार्थ सीटी, पीटी, आयसोलेटर, ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर। हे उपकरण नादुरुस्त होत असतात। त्याची देखभाल आणि दुरुस्ती ही येथील जे लोक टेक्निशियन म्हणजेच उदाहरणार्थ वायरमन, ऑपरेटर असे करत असतात व त्यासाठी आपली घरातील लाईन जात असते। लाईनवरती एखादा फॉल्ट असतो, तो शोधण्यास वायरमनला वेळ लागतो। जे काम अर्ध्या तासात व्हायचं असतं ते 1 तास लागतं, कारण की विनाकारण वायरमनला फोन लावून लाईन केव्हा येईल याच्यातच वायरमनला फोनमध्ये उत्तर द्यायलाच वेळ जातो, म्हणून हे काम त्याच्याने लवकर होत नाही। अशा प्रकारे आपल्या घरामध्ये लाईट ही येत असते। तसेच या प्रोजेक्टला ITI कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक सुद्धा मिळालेले आहेत। तर त्याच्यात आपण आता काही क्षणचित्र बघू।